संघांसाठी एक सुपर क्लासिकल लढाई आहे, महत्त्वाची लढाई आहे. जो जीता वही सिकंदर, जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. त्यासाठी एका बाजूला आपण पाहतो एक संघ एक सामना जिंकला, एक संघ एक सामन्यामध्ये पराभूत आहे. तर समोर देखील तीच परिस्थिती आहे. एका सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागले तर एक मॅच जिंकलेले आहे. असे दोन एक समान ताकदीचे संघ एकमेकांच्या समोर. प्री क्वार्टर फायनल गुप्तेश्वर 11 वर्सेस मराठे ब्रदर्स. टॉस जिंकल्यानंतर प्रथम मराठे ब्रदर्स या संघानं कळवलं आम्ही क्षेत्ररक्षण करू, आणि गुप्तेश्वर 11चे सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती अनुज, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती वाजिद, आणि बॉलिंग ट्रॅकवरती धीरज मराठे. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला हिट केलाय आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय. 1 डिक्लेअर. सिंगल डिक्लेअर. अकुट टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक चांगला स्ट्रोक पहिला मिळाला, परंतु निश्चित आपण पाहतोय एक सिंगल मिळाले परंतु कॉन्फिडन्स वधारणार आहे. एक धाव धावफलकावरती. शून्यातून विश्व निर्माण होते एक संकल्पना आहे आणि शून्यातून एक धाव धावफलकावरती लागलेले आहे. लॉंग ऑफ रिजन, लॉंग ऑन रिजन. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर निघाले. पुन्हा एकदा धीरज. यावेळेस खाली राहतोय बॉल. टप्पा पडल्यानंतर अगदी अनिश्चित टप्पा आणि 22 सिंगल. 2 बॉल आणि 2 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. 2 रन्स आर ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. बॅटिंग करत असताना अनुज मांढरे, ज्यांनी पसरणी वॉरियर्स संघासाठी आणि ज्या पद्धतीनं पसरणी गावच्या संघासाठी, एक गाव आकारासाठी अनेक टुर्नामेंट गाजवलेत. स्ट्रोक हवेमध्ये, फटका फसला. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक हो, जजमेंट फसलं. त्यानंतर बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न आणि बॉल डिक्लेरेशन झोनमध्ये एका धावेसाठी चाललाय. 3 बॉल आणि 3 धावा स्कोरबोर्ड वरती. अकुट टप्प्याचा बॉल आहे, ऑन साइडला खेळलाय. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये चाललाय. 4 बॉल आणि 4 सिंगल मैदानामध्ये. धीरज मराठे यांनी एक चांगली ओव्हर. पहिला बॉल निश्चित अकुट टप्प्याचा होता, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक मैदानामध्ये केला जातोय. 4 धावा धावफलकावरती. अनुश्री चषक 2025-26चा थरार आपण अनुभवतोय आज. ग्रामीण खेळाडूंना अर्थात गाववाईज खेळाडूंना, पसरणी गावातल्या खेळाडूंना एक चांगलं स्टेज आणि एक चांगली संधी मोठ्या प्लॅटफॉर्मवरती देण्याचं काम केलं जातं आयोजकांच्या माध्यमातून. इथं लढाई महत्वाची. स्ट्रोक पुन्हा एकदा ऑन साइडलाच. यावेळेस गॅप शोधला जाईल आणि बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे निघाला. बॉल 4 धावांसाठी आलाय. खणखणीत दणदणीत अनुजांचा पहिला चौकार. पहा ऑन साइडला स्ट्रोक अगदी बॅटच्या रडारमध्ये होता. ऑन साइडला पाठवून दिला आणि खऱ्या अर्थानं गॅप शोधला जातोय. करंट रन रेट 9.60. 5 बॉलचा खेळ संपलाय. एका चौकाराच्या मदतीने 9 धावा. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदून बॉल लॉंग ऑनच्या पलीकडे. दुसरा चौकार. 2 चौकारांच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती धावा लागतायत. टीम गुप्तेश्वर 11 12 धावा, 12 रन्स. पहा ज्या पद्धतीनं दोन्ही डगआउट मधून आता आवाज येत आहेत. डगआउट नंबर बी मधून आवाज चालू झालाय. ज्या पद्धतीनं ही मॅच मैदानामध्ये खेळली जाते ना, दोन्ही संघातल्या पाठीराख्यांना माहिती आहे की एक एक रन, एक एक धाव महत्वाचे आहे. षटक क्रमांक 1 मध्ये 12 धावा धावफलकावरती आलेत. तर ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी स्वतः या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजीव शेठ शिर्के आपल्या खांद्यावरती ती जबाबदारी घेतली आहे आणि स्ट्राईक वरती आता आहेत वाजिद.
डॉट बॉल येतोय. पहिलाच बॉल चांगला हाताळलाय. अप्रतिम बॉल मैदानामध्ये. हो अंधिराई स्ट्रोक आहे. आसमान का इशारा खेळण्याचा प्रयत्न, परंतु डाऊन दी बॉल. कॅच. अक्षय यांच्याकडून चूक होते. कॅच मिस. कॅचेस विन मॅचेस. कॅच ड्रॉप होतोय. राजू शिर्के नाराज आहेत. खऱ्या अर्थाने संधी उपलब्ध करून दिली, परंतु त्या संधीचं सोनं करू शकले नाहीयेत अक्षय. आणि इथं कॅच ड्रॉप. स्ट्राईकवरती अनुज. आता या कॅचचा मोबदला काय असेल. 13 धावा स्कोरबोर्डवरती. राईट आर्म अराउंड द विकेटसाठी, ओव्हर द विकेटसाठी आलेत आता राजू शिर्के. आणि स्ट्राईकवरती आहेत अनुज. शफल झाले. बॉल पर्यंत पोहोचले. त्यानंतर ऑन साईडला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. अण्णा गायकवाड यांच्या हातामध्ये बॉल विसावलाय. एक सिंगल. 3 बॉल डिलिव्हर केलेत राजू शिर्के यांनी आणि 2 धावा खर्च केलेल्या आहेत. एक संधी देखील उपलब्ध करून दिली, परंतु ती संधी फसली आहे. आणि आता येणारे 3 बॉल डिलिव्हर करण्यासाठी सज्ज. स्ट्राईकवरती वाजिद. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक. त्यानंतर एक सिंगल तर कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा देखील केलाय प्रयत्न. लेझी क्षेत्ररक्षण, लेझी फिल्डिंग. सोळा धावा धावफलकावरती. 16 रन्स. वाजिद ज्या खेळाडूला जीवनदान मिळालेलं आहे. आयुष्यामध्ये आपण एखाद्याला जीवनदान दिलं तर तो आपल्याला कधी विसरणार नाही, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर आपण एखाद्याला जीवनदान दिलं व्हाईट बॉल, तर तो खेळाडू प्रतिस्पर्धी संघासमोर काउंटर अटॅक करतो, प्रतिहल्ला करत असतो. त्यामुळं ज्याच्या वेळेस टेनिस क्रिकेटमध्ये खेळाडूला जीवनदान मिळतं त्यानंतर खेळाडू आपले खरे रंग दाखवतो. ओ यावेळेसचा बॉल देखील हवेमध्ये खेळा. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथं देखील दुसरा कॅच ड्रॉप. राजू शिर्के यांनी 2 संधी निर्माण करून दिल्या, परंतु ते कॅच फिनिश करू शकले नाहीत खेळाडू. 19 रन स्कोरबोर्डवरती. 7 धावा खर्च झालेल्या आहेत. हो मंकडिंग करण्याचा प्रयत्न होता. 5 बॉल आतापर्यंत डिलिव्हर केलेत. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. ओव्हर नंबर 2चा शेवटचा बॉल. स्टेप आउट झाले. ऑन साइडला खेळलाय. आसमान का इशारा. कल का सूरज तुम्हारा. जले पे छिडका हुआ नमक. कॅच ड्रॉप. त्यानंतर प्रतिहल्ला, काउंटर अटॅक. वाजिदचा वार षटकार. 25 धावा स्टेप आउट चालेत आणि जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये. रिप्ले टेलिकास्ट पहा. अगदी बॉल पर्यंत पोहोचले. मेरिट के साथ की हुई बॅटिंग. 2 षटकांच्या अखेरीस 25 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. 25 रन्स. आणि मैदानामध्ये अगदी युवा खेळाडू दाखल झालेत. यंग खेळाडू. दोन षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा स्कोरबोर्ड वरती. ओव्हर नंबर 3. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी प्रताप शिर्के आलेत.
खोलवर टप्प्याचा बॉल आहे, फक्त दिशा दाखवली आहे. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आले, एक सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अक्षय मिसफिल्ड अलाउड टू बॅट्समन कम फॉर सेकंड. समोरच्या दिशेनं स्ट्रोक खेळलाय, गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर बॉलपर्यंत पोहोचले. लॉंग ऑफ रिजनमध्ये एक सिंगल कंप्लीट, त्यानंतर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. क्रिकेटमध्ये गलफानपणाला माफी नाही आहे. अगदी तुम्ही लेझी राहू शकत नाही. फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये दुसरी धाव देखील कंप्लीट होऊ शकते आणि त्याचाच प्रत्यय आलाय. स्कोरबोर्डवरती 29 धावा आहेत. दोन्ही संघांसाठी महत्त्वाची लढाई, महत्त्वाचा सामना, सुपर क्लासिकल मॅच. हो यावेळेस बॅटची स्ट्रॉंग एज, त्यानंतर सरळ यष्टीरक्षक अण्णा गायकवाड यांच्या हातामध्ये बॉल विसावलाय आणि खेळाडू प्रताप शिर्के यांना मिळते महत्वाची विकेट. सफलता मिळाली आहे आणि तो खेळाडू आहे अनुज मांढरे. बॅक टू डगआउट. अनुज बाद झाले आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत, मनोज मांढरे. दोन बंधूंची जोडी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील अनेक बंधू आपण पाहिले. इरफान पठाण असेल, त्यासोबत युसुफ पठाण असेल, हार्दिक पांड्या, त्याच पद्धतीनं कृणाल पांड्या, असे अनेक जे खेळाडू आहेत. स्टीव वॉ, मार्क वॉ, डेव्हिड हसी, माईक हसी, अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवर, अनेक बंधू ज्यांनी क्रिकेटचा कार्यकाळ गाजवला. यावेळेसचा बॉल, इट्स अ नो बॉल. पिचच्या बाहेर बॉल डिलिव्हर केला गेला आणि पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. हो, फुल टॉस होता, तोही लेग स्टंपच्या बाहेरचा. वाईट बॉल येतोय. +1, अशा टोटल 2 धावा. म्हणजे प्रताप यांनी सफलता मिळाली, यांना मिळाली अनुज यांची, परंतु मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि मनोज यांच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, वाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू. हा फ्री हिटचा बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल टप्पा पडल्यानंतर दिशा बदलतोय आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय एका धावेसाठी. मिडल केला ऑन साइडला, गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. किरण महांगडे यांचं दर्जेदार क्षेत्ररक्षण बॉल पर्यंत पोहोचले आणि त्यानंतर इथं पहा, नॉन स्ट्रायकिंग एंडला OUT आउट विकेट. अगदी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर फलंदाज वाजिद बॅक टू डगआउट. स्कोर कार्ड 35, 35 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. मी म्हणणं एक्स्ट्रा धावा आल्या प्रताप यांच्या ओव्हरमध्ये, परंतु 10 धावा खर्च केलेल्या आहेत. एक महत्त्वाची विकेट घेतली आहे, एक रनआउटची देखील विकेट आलेली आहे आणि आता शेवटचा बॉल शेष आहे. 12.35चा करंट रन रेट टीम गुप्तेश्वर 11चा पहिला मिळतोय. हा स्ट्रोक ऑन साइडला खेळलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि 3 षटकांच्या अखेरीस स्कोरबोर्ड वरती लागतायत 36 धावा. 36 धावा स्कोरबोर्ड वरती 3 षटकांच्या अखेरीस. येणारे 12 बॉल
आणि 12 बॉल मध्ये आता इथून पुढे फायटिंग टोटल उभी केली जाईल का? 36 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. ओव्हर नंबर 4. आयकॉन प्लेअर खेळाडू मराठी ब्रदर्स संघाचा अर्थात अण्णा गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. ओव्हर नंबर 4. स्ट्रायकिंग एंड वरती खेळाडू आहेत मनोज वर्सेस अण्णा. वेगवान बॉल, दिशा दाखवली, एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेनंतर स्कोर कार्ड वरती 37 धावा लागत आहेत. खऱ्या अर्थानं मराठी ब्रदर्स या संघाचा विचार केला तर बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, कारण 2 विकेट पडल्यात, परंतु अजूनही मैदानामध्ये मनोज आणि जितू या दोघांची जोडी आहे आणि या जोडीवरती संपूर्ण सामन्याची फर्स्ट इनिंग निर्भर. मिडल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल, स्वतः अण्णा आलेत, सेफ अँड इन टू द बास्केट. ये कहा गलती करेंगे जनाब. आणि महत्वाची विकेट खेळाडू मनोज मांढरे बॅक टू डगआउट. प्रमोद गायकवाड यांचा जो बॉल आहे ना, क्लासिक बॉल हाताळला गेला. .10चा करंट रन रेट आपण स्क्रीनवरती पाहतो आणि नवीन बॅटर खेळाडू गुप्तेश्वर 11 संघासाठी दाखल होत आहेत. यंग खेळाडू, युवा खेळाडू निहाल. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे, कारण जो संघ जिंकेल तो संघ सरळ या ठिकाणी शिर्के कन्स्ट्रक्शन या संघाच्या विरोधामध्ये 2 हात करेल. हा बॉल देखील वेगवान आहे, फक्त दिशा दाखवली, प्लेस केला बॉलला, एक सिंगल कंप्लीट केली जाते. पुन्हा एक वेगवान बॉल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न थांबवला आणि या 4 बॉलच्या पाठीमागे 3 रन आलेले आहेत. अगदी कोणताही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये आणि धावफलकावरती अंकुश ठेवण्याचं काम किंवा धावफलकावाला बेड्या लावण्याचं काम प्रमोद गायकवाड यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न. बॅटची एक स्ट्रॉंग एज, त्यानंतर बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल चालला एका धावेसाठी, चांगली बॉलिंग केली जाते, एक अचूक टप्पा ठेवलाय. या विकेटचा विचार केला आपण, कालच्या दिवसामध्ये देखील चर्चा केली, पिच रिपोर्ट पाहिला, अगदी गोलंदाजांना देखील तितकीच मुभा आहे, फलंदाजांना देखील तितकाच ॲडव्हान्टेज आहे. टप्पा पडतोय, खाली राहतोय. ओव्हर नंबर 4चा खेळ मैदानामध्ये चालू आहे. 4चा खेळ संपल्यानंतर स्कोरबोर्ड वरती धावफलकावरती 41 धावा, या ओव्हरमध्ये 5 धावा आल्या, एक महत्वाची विकेट देखील पाहायला मिळाली आणि आता फायटिंग टोटल उभी केली जाईल का हे आपण पाहणार आहोत. एक्केचाळीस रन स्कोरबोर्ड वरती, पॉइंट ट्रॅक वरती आमंत्रित केलंय किरण महांगडे यांना, यांच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. तर स्ट्राईक वरती जितू, बॅकफुट वरती आले, कट केला, फक्त दिशा दाखवली आहे, बॉलला थांबवण्यासाठी खेळाडू तैनात आहेत. एक सिंगल कंप्लीट केली जाते, एका सिंगलच्या मदतीने 42 रन स्कोरबोर्ड वरती. अजूनही 5 बॉल येणारे, इम्पॉर्टंट 5 बॉल्स, टार्गेट सेट करून देणारे 5 बॉल आहेत.
समोरच्याच दिशेनं स्ट्रोक खेळाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये मिसफील्ड झाली आहे. त्यानंतर दुसऱ्या धावेचा देखील केला जातोय प्रयत्न आणि दुसरी धावेचा प्रयत्न करत असताना ती धाव देखील सफल होते. चव्वेचाळीस धावा स्कोरबोर्ड वरती. 44 लॉस ऑफ 3 विकेट. हो यावेळेस बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षकांना एक हा गलती करेंगे जनाब. चांगला कॅच कॅरी केला जातोय आणि इथं चौथा झटका लागतोय टीम गुप्तेश्वर 11 संघाला. निहाल यांचा देखील खेळ थांबवण्यामध्ये मिळते सफलता आणि ज्या पद्धतीने धावफलकाचा पहिल्या 3 ओव्हर पर्यंत मोमेंटम होता ना, तो मोमेंटम ब्रेक केला ओव्हर नंबर 4 न अण्णा गायकवाडच्या आणि त्यानंतर षटक क्रमांक 5 किरण महांगडे यांच्या माध्यमातून देखील चांगल्या प्रकारचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पेश केला जातोय. 3 बॉल या ठिकाणी झालेत आणि 3 बॉलमध्ये धावा बसूल केले 3. अजूनही शेवटच्या ओव्हरमधले 3 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंगमध्ये. 44 धावा तर धावफलकावरती आहेत. 10 ते 12 धावा घेण्याचा प्रयत्न असेल. वेगवान बॉल, डॉट बॉल येतोय. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे इथून पुढे पहिल्या इनिंग मध्ये. अनुश्री चषक 2026 प्री क्वार्टर फायनलची मॅच पहिली इनिंग मैदानामध्ये. वेल लेफ्ट केलाय बॉलला परंतु पंच तटस्थ आहे. इट्स अ डॉट बॉल, फेअर डिलिव्हरी. थर्ड अंपायर रिव्ह्यू फॉर वाईट. पंचांचा डिसिजन येतो. इट्स अ फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी. स्टोक खेळा गॅप मध्ये. अण्णा गायकवाड बॉलचा पाठलाग करतायत परंतु बॉल निघून जाईल. 4 धावांसाठी येतोय चौकार आणि चौकारांच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती लागतायत 49 धावा 5 षटकांच्या अखेरीस. 49 धावा स्कोरबोर्ड वरती. तीस बॉल आणि 50 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मराठे ब्रदर्स नीडेड टू विन 50 रन्स इन 30 डिलिव्हरीज.
विजयाचं अर्धशतक साजरं करावं लागेल मराठी ब्रदर्स या संघाला मॅच जिंकण्यासाठी. तीस बॉल आणि 50 धावांची गरज. विजयाचं अर्धशतक साजरं करावं लागेल मराठी ब्रदर्स या संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. एका बाजूला स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय अण्णा गायकवाड अर्थात प्रमोद गायकवाड, तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती खेळाडू आहेत रोहित. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गुप्तेश्वर 11 संघासाठी बॉलर आहेत षटक क्रमांक 1 अनुज पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलेत, बॉल पर्यंत पोहोचलेत, परंतु पहिल्याच बॉलवरती बॉल सीमारेषा ओलांडून फरार. या धावा रोखणं गरजेचं आहे आणि पहिल्या बॉलवरती येतोय चौकार. चार धावा स्कोरबोर्ड वरती. ही लाईन चांगली आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, जागेवरतून तो स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न फसलाय आणि दुसऱ्या बॉलवरती अनुज यांनी कमबॅक केलंय. मॅच दोन्ही संघांसाठी अगदी वाटते तेवढी सोपी नाहीये, वाटते तेवढी अवघड नाहीये. क्रिकेटचा खेळ जो संघ मैदानामध्ये सर्वात जास्त पराकाष्ठा करेल तोच संघ नेहमी जिंकत असतो. लगातारचे 2 बॉल चांगले हाताळलेत. डॉट बॉल येत आहेत. बॅकफुटवरती आले, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि बॉल पाठवला जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी पॅरलल स्ट्रोक ओव्हर द कव्हर्स, सिक्सर. अण्णा गायकवाड यांचा टिपिकल स्ट्रोक. पॉवर प्ले ओव्हर आहे आणि पॉवर प्लेच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि बॉल कव्हर्स मध्ये 4 धावांसाठी, 6 धावांसाठी. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहेत, नंतर फेकी देखील केली जाते.
10 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. एक चौकार आणि एक षटकार मैदानामध्ये खेळलाय अण्णा गायकवाड यांच्या माध्यमातून. बॅकफुट वरती आले. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये स्ट्रोक गॅप मधून बॉल चाललाय 4 धावांसाठी. अप्रतिम बॅटिंग. ज्या पद्धतीने गॅप शोधले जात आहेत आणि गॅप शोधल्यानंतर स्कोरबोर्डला आकार येतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड 14 या धावसंख्येवरती. 50 धावांचं लक्ष इथून पुढे. इथून पुढे जर विजयाचं लक्ष इक्वेशन पाहिलं तर येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 36 ची गरज. षटक क्रमांक 2 मध्ये पर्याय निवडलाय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आहेत. मनोज. रोहित वर्सेस अभय. रोहित वर्सेस मनोज अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. मनोज बॉलिंग ट्रॅक वरतून निघतायत. अकुट टप्प्याचा बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये तो बॉल विसावतोय. डॉट बॉल. लगातारचा दुसरा बॉल देखील डॉट बॉल येतोय आणि मॅच ऑन होते. स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक येतोय. कॅच ड्रॉप. या चुका टाळाव्या लागतील. कॅच कंप्लीट कराव्या लागतील कारण पहा एक सिंगल कंप्लीट केली. एकाच धावेवरती थांबवलं जाईल. फिफ्टीन रन्स. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. करंट रन रेट 10. रिक्वायर्ड रन रेटचा देखील 10. म्हणजे दोन्ही संघांसाठी आता विजयासाठी समान संधी. जो संघ जिंकेल तो संघ शिर्के कन्स्ट्रक्शन अर्थात नवीन साळुंके टीम अँड ओव्हरऑल कंपनी यांच्या विरोधामध्ये उभा ठाकणार आहे क्वार्टर फायनल मध्ये. बॅकफुट वरती आले. चांगला स्ट्रोक खेळलाय. ओव्हर द पॉइंट. पॉइंटच्या डोक्यावरतून बॉलला पाठवलं जात आहे. 6 धावांसाठी लाजवाब, बेमिसाल, अप्रतिम षटकार. ऑन साइडला दिशा दाखवली आहे. डीप मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 22 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 22 रन्स. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. बॅट चेंज घेतली त्यानंतर बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये एका सिंगल मध्ये. आणि आता इथून पुढे आपण पाहतोय येणारे 18 बॉल. 2 षटकांचा खेळ संपला. 23 धावा स्कोरबोर्ड वरती. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 27 ची गरज. $27 runs needed to win in 18 deliveries.
18 बॉल येणारे आणि 27ची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 9चा. 18 बॉल 27. इम्पॉर्टंट ओव्हर, महत्वाची ओव्हर. एका बाजूला बॉलर आहेत, बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत प्रणव, तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक वरती अण्णा गायकवाड. गुप्तेश्वर 11 वर्सेस मराठे ब्रदर्स. मराठे ब्रदर्स संघाला 18 बॉल मध्ये 27ची गरज आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राईक बॉलर प्रणव आलेत. समोर आयकॉन प्लेअर अण्णा गायकवाड. पहिल्याच बॉल वरती स्ट्रोक खेळलाय. पॉइंट मध्ये शतरक्षक आले, एक सिंगल कंप्लीट केली आणि एका धावेनंतर 24 रन. प्रत्येक बॉल प्रत्येक रन इम्पॉर्टंट आहे. स्ट्राईक वरती आता रोहित आले, ज्यांनी 4 बॉल फेस केले, 2 धावा बनवले. थोडेसे स्ट्रगल करतायत, तर त्यांच्या सोबतीला प्रमोद यांनी मात्र 9 बॉल फेस करत असताना 22 बनवलेले आहेत. यस, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, वाईट बॉल येतोय. +1 अशा टोटल 2 धावा. हो, याही वेळेसचा बॉल क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरचा, लॉंग ऑफच्या पलीकडे, कडक बेधडक चौकार. या चौकाराची खऱ्या अर्थानं गरज होती टीम मराठे ब्रदर्स संघाला आणि चौकाराच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती लागतायत तब्बल 30 धावा. अजूनही 20 धावांची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. थर्ड अंपायर रेफरल फॉर व्हाईट. थर्ड अंपायर रेफरल पाहिला जातोय. येस, इट्स अ व्हाईट बॉल. हो, अगदी खाली राहतो बॉल टप्पा पडल्यानंतर आणि मॅच मध्ये कमबॅक होईल का? 15 बॉल 19 ची गरज आहे. एका बाजूला गुप्तेश्वर 11, दुसऱ्या बाजूला मराठे ब्रदर्स. दोन्ही संघ जबरदस्त आहेत. कधी मॅच या बाजूला झुकते तर कधी मॅच त्या बाजूला झुकते. एका बाजूला राजू शेठ शिर्के देखील आपण पाहतो, तर दुसऱ्या बाजूला मनोज मांढरे आणि अनुज मांढरे या दोघांची जोडी समोरच्या दिशेनं अगदी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना पाहिला मी. ते समोर प्रणव यांच्या माध्यमातून वेगवान बॉल डिलिव्हर केले जात आहेत. हा बॉल देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल फरार होतोय गॅपमधून. 4 धावांसाठी आलाय प्रमोद गायकवाड यांचा ट्रेडमार्क चौकार. चांगली लाईन, चांगली लेंथ,
डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल. हो, इथं काय करतोय मैदानामध्ये. बिग विकेट डाऊन. बडी मछली जाल में. सेनापती आयकॉन अण्णा गायकवाड बॅक टू डग आउट. बॅक चेंज घेतली आणि त्यानंतर बॉल सरळ स्टम्प्स वरती आदळतोय. महत्वाची विकेट आली आहे आणि आता मॅच जवळ आपण पाहतो दोन्ही संघांसाठी अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत जाणारी मॅच आहे. कारण एका एंडनं टीम मराठी ब्रदर्सची महत्वाची विकेट आली आहे. तर 12 बॉल आणि 15ची गरज असताना ही ओव्हर कुणाकडे सोपवली जाईल. नवीन बॅटर मैदानामध्ये किरण महांगडे येत आहेत. 12 बॉल आणि 15ची गरज डिस्कशन मैदानामध्ये केलं जात आहे. दोन्ही संघ जबरदस्त आहेत. पंखांवरती ठेव विश्वास, पंखांवरती ठेव विश्वास. खे भरारी झोकात कळू दे त्या वेड्या अवकाशाला तुझी खरी अवकात. आणि आता विश्वास ठेवून बॉलिंग ट्रॅक वरती बॉलरला आमंत्रित केलंय. ओव्हर नंबर 4 मध्ये वाजिद ओव्हर नंबर 4 मध्ये. तर समोर स्ट्राईक वरती किरण, रोहित. दोन धावांचा कॉल आणि दुसरी धाव कंप्लीट केली जाते. हा बॉल देखील डॉट येतोय. निर्धाव बॉल. स्ट्रोक हवेमध्ये आहे. लॉफ्टेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पकडला जातोय. कॅच. याही वेळेसचा बॉल आपण पाहतोय ऑन साइड क्लिअर करू शकला नाही. लॉंग ऑन मध्ये चांगला कॅच कॅरी आणि या ओव्हर मध्ये महत्वाची विकेट देखील येते. सफलता मिळते गुप्तेश्वर 11 संघाला. आणि आता इथं की रोहित यांचा देखील खेळ थांबवण्यामध्ये मिळाली आहे सफलता. नवीन बॅटर कोण असेल, परंतु 9 बॉल इथून पुढे येणारे 13ची गरज आहे. 9 बॉल आणि 13 लो स्कोरिंग मॅचेस इंटरेस्टिंग झालेले आपण पाहिलेत या ग्राउंड वरती. येणारे 9 बॉल 13ची गरज असताना स्वतः टीम ओनर संघाची जबाबदारी घेतली आहे. खेळाडू आहे धीरज मराठे. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आणि आता आपल्या टीमला जेव्हा गरज आहे त्याच पोझिशनला आलेत. 9 बॉल आणि 13ची गरज. बॅट चेंज. त्यानंतर बॉल डिक्लेअर झोन मध्ये. 8 बॉल 12 इथून पुढे समीकरण आहे. येणारे 8 बॉल आणि 12ची गरज. काय लढाई रंगली आहे. यानंतरच्या मॅच साठी टीम शिर्के कन्स्ट्रक्शन आपण रेडी राहा. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो संघ 2 हात करेल शिर्के कन्स्ट्रक्शन या संघाच्या विरोधामध्ये. त्यामुळे ही मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे. एका बाजूला टीम आहे मराठी ब्रदर्स, दुसऱ्या बाजूला गुप्तेश्वर 11 धीरज वर्सेस वाजिद.
हो खाली राहतोय बॉल, अनिश्चित टप्पा, डॉट बॉल. जबरदस्त कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये वाजिद यांनी केली आहे. 7 बॉल येणारे 12ची गरज आणि इथं पंचांनी कळवले फलंदाज असेल बाद. धीरज मराठे बॅक टू डगआउट. 7 बॉल आणि 12ची गरज. नवीन बॅटर लगेच तयार व्हा. सात बॉल 12ची गरज. लास्ट बॉल ऑफ सेकंड लास्ट ओव्हर. स्ट्राईक वरती नवीन बॅटर संकल्प. पहिला यावेळेसचा संकल्प यांचा बॉल डॉट बॉल येतोय. 6 बॉल आणि 12ची गरज. काही जबरदस्त ओव्हर डिलिव्हर केली आहे वाजिद यांची. सफल ओव्हर. 3च धावा खर्च केलेल्या आहेत आणि फायटिंग टोटल उभी राहिली आहे. 6 बॉल आणि 12ची गरज असताना आता स्ट्राईक वरती किरण महांगडे असतील, परंतु बॉलिंग मध्ये पर्याय कोणाचा निवडला जाईल? जो संघ जिंकेल तो सरळ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. टीम शिर्के कन्स्ट्रक्शनच्या विरोधामध्ये. शिर्के कन्स्ट्रक्शनच्या विरोधामध्ये कोण असेल हे आपण पाहतोय. एका बाजूला मराठे ब्रदर्स तर दुसऱ्या बाजूला गुप्तेश्वर 11. दोन्ही तगडे संघ आहेत. सहा बॉल 12ची गरज असताना बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आमंत्रित केलेला आहे आणि पर्याय निवडलाय जितू. जितू 6 बॉल 12ची गरज असताना डिफेंड करण्यासाठी आले, तर समोर 12 धावा बनवण्यासाठी किरण आणि संकल्प रेडी. जितू वर्सेस किरण महांगडे. अनेक वर्षे एकमेकांच्या सोबत क्रिकेटची सेवा केली आहे, त्यामुळे दोन्ही खेळाडूंना स्ट्रॉंग पॉईंट वीक पॉईंट सगळ्या गोष्टींची कल्पना आहे आणि इथं अस्तित्व पणाला लागले. अस्तित्व नव्हे तर इथं आता संपूर्ण टुर्नामेंट मधला जो काही आपला प्रवास आहे तो प्रवास एकाच टीमचा संपणार आहे, त्यामुळं इथं जिंकणं अनिवार्य आहे. पहिलाच बॉल ऑन साईडला दिशा दाखवली. एक सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना खेळाडू सेफली ती दुसरी धाव कंप्लीट करतोय. 40 रन स्कोरबोर्ड वरती. स्ट्राईक वरती पुन्हा किरण महांगडे. कोण संघ जिंकेल, कोण हरेल, कोण उधळेल विजयाचा गुलाल. स्ट्रोक हवेमध्ये आहे, उंच उभा राहिलाय आणि पकडला जातोय कॅच. फलंदाज किरण महांगडे बॅक टू डगआउट. नवीन बॅटर मैदानामध्ये अक्षय मोहिते अर्थात डीपी. अक्षय मैदानामध्ये दाखल होतोय. अक्षय मोहिते
आणि आता इथून पुढे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉलमध्ये 10ची गरज. संघाचा हिरो बनण्याची संधी अक्षयकडे देखील आहे. येणारे 4 बॉल 10ची गरज आहे. चार बॉल येणारे 10ची गरज आहे इथून पुढे. अक्षय डीपी मैदानामध्ये संघासाठी हिरो बनण्याची संधी समोर. यंग टॅलेंट स्ट्रोक फसलाय. हाही बॉल हवेमध्ये उंच उभा राहिलाय. इथं देखील येईल विकेट. अक्षय मोहिते डीपी बॅक टू डग आउट. खास काही करू शकले नाहीत आपल्या टीमसाठी आणि इथं या खेळाडूचा प्रवास संपतोय. इथून पुढे आता मॅच इंटरेस्टिंग होते. 3 बॉल आणि 10ची गरज. आणि 3 बॉल आणि 10ची गरज असताना कोण असेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी प्राचारण होईल. बॅटिंग साठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजू शेठ शिर्के हेच असताना आपण पाहतोय. 3 बॉल 10ची गरज. निघालेत. हा बॉल आडवा बॅटने खेळलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मस्तक पे दिया आहे दस्तक. महत्वाच्या क्षणी राजू शिर्के यांच्या बॅट मधून मिड विकेटच्या पलीकडे आलाय चौकार. 2 बॉल आणि 6ची गरज. राजू शिर्के यांनी ठोकलाय चौकार आणि आता इथून पुढे 2 बॉल आणि 6ची गरज आहे. काय मॅच रंगतीये. एका बाजूला मराठे ब्रदर्स तर दुसऱ्या बाजूला गुप्तेश्वर 11. या संघर्षानं या चौकारानं टीमच्या आशा पल्लवित झालेत. जबरदस्त चौकार आलाय आणि आता 2 बॉल 6ची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. क्रिकेटचा खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूला खेळाडू गोलंदाज आहेत जितू तर दुसऱ्या बाजूला राजीव शिर्के. दोन्ही बाजूला अनुभव आहे. दोन बॉल आणि 6ची गरज. वेगवान बॉल. डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल आणि आता शेवटचा बॉल शेष असेल आणि 10ची गरज. काय बॉल हाताळला. तो बॉल डॉट आलाय. शेवटचा बॉल. 10ची गरज आहे. तो 6ची गरज आहे. इथून पुढे कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. षटकार ठोकला जाईल का. षटकार खेळला जाईल का. एका बाजूला गुप्तेश्वर 11 दुसऱ्या बाजूला मराठे ब्रदर्स. 1 बॉल आणि 6ची मॅच. हिरो बनण्याची संधी आहे. 1 बॉल 6. षटकाराचा प्रयत्न केला गेला परंतु इथं बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि हा सामना जिंकलाय टीम गुप्तेश्वर 11 संघानं. कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन. आणि हा संघ क्वार्टर फायनल मध्ये होतोय दाखल. जबरदस्त कामगिरी. परंतु दुसऱ्या बाजूने मराठे ब्रदर्स याही संघाने चांगला संघर्ष केला. चांगल्या पद्धतीनं मैदानामध्ये आपला क्लास दाखवला. परंतु या मॅच मध्ये 5 धावांनी हा सामना जिंकला. 4 धावांनी जिंकला टीम गुप्तेश्वर 11 संघानं. आपलं मनापासून स्वागत आहे आणि नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा असतील. टॉस केला जाईल यानंतर मॅचचा. अर्थात टीम आहे शिर्के कन्स्ट्रक्शन वर्सेस गुप्तेश्वर 11. हा मॅचचा टॉस असेल.